ये है न्यूज स्टोरी, सब पर नजर, सबकी खबर। नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज स्टोरी वर्धा एडिशन। पाहूया वर्धा जिल्ह्यातील आजच्या प्रमुख बातम्या। हिंगणघाटमध्ये पोलीस प्रशासनासंदर्भात निवेदन सादर करण्यात आले असून संबंधित बाबींच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे। हिंगणघाट येथील अनिल राऊत यांच्या विरोधातील तक्रारींचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये। बेकायदेशीर धंद्यांना संरक्षण, अनियमिततेबाबतच्या तक्रारी आणि कार्यपद्धतीबाबत आक्षेपांनंतर आता पुन्हा एकदा एक नवीन प्रकरण समोर आले आहे। व्यावसायिक प्रवीण पलेरिया यांनी पोलीस निरीक्षकांवर थेट धमकावल्याचा आणि अर्जावर कारवाई न केल्याचा दावा केला आहे। पलेरिया हे हिंगणघाट शहरात लोरेक्स व्हिडिओ गेम पार्लर चालवतात। त्यांच्याकडे व्हिडिओ गेम पार्लर चालवण्याचा महाराष्ट्र शासनाचा वैध परवाना असून ते शासनाकडे नियमित करही भरतात। तरीही त्यांना अनिल राऊत यांच्याकडून अडचणी निर्माण होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे। न्यूज स्टोरीमधनं मी साहिल। आज आपण जाणून घेणार आहे प्रवीण पलेरिया यांच्याकडनं प्रतिक्रिया। पोलीस स्टेशन हिंगणघाटमधून त्यांच्यावर छळ करण्यात आला त्याबाबत ते आपल्याला माहिती देणार आहे। मी प्रवीण पलेरिया काही दिवसापासून हिंगणघाटमध्ये व्हिडिओ गेम पार्लर चालवत आहे। ते पोलीस इतकी कारवाई करून बंद केली त्यांनी हे दुकान। त्यानंतर मी त्यांना चालू करण्याकरिता अर्ज द्यायला गेलो, त्यांनी माझा अर्ज स्वीकारला नाही। तुमच्याकडे तुमचे पूर्ण पुरावे आहेत किंवा तुमचे परमिशन आहेत का? यस, माझ्याजवळ सगळे पुरावे आहे, शासनाने दिलेली परवानगी आहे, सगळं काही आहे। मग काय धमकी दिली आहे? आणि आवक जावकमध्ये जेव्हा मी चालू करण्याकरिता दिलं त्यांना की माझं दुकान चालू करण्याकरिता मला परमिशन द्यावी, तर ते म्हणतात आम्ही परमिशन देत नाही आणि माझ्यासोबत गैरवर्तणूक केली व मला जीवाने मारण्याची धमकी दिली। यावर आता तुम्हाला काय प्रक्रिया आहे? पोलीस स्टेशनने काय करायला पाहिजे? माझ्यावरती जे अन्याय होऊन राहिला आहे त्याच्यावरती त्यांना जे काही तिथे डिरेक्शन आहे त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। ठीक आहे, धन्यवाद। हिंगणघाटमधील छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांसोबतही अनिल राऊत यांच्या कार्यपद्धतीबाबत तक्रारी असल्याचा दावा करण्यात आला आहे। व्यापाऱ्यांशी अयोग्य वर्तन झाल्याच्या तक्रारीही समोर येत असल्याचे सांगण्यात आले। सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून प्रवीण पलेरिया यांनी सर्व सीसीटीव्ही फुटेज व पुराव्यासह मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली असल्याचे सांगितले आहे। याशिवाय वर्ध्याचे पोलीस अधीक्षक, नागपूर विभागाचे पोलीस महानिरीक्षक, माननीय उच्च न्यायालय, मानवाधिकार आयोग आणि लोकायुक्त यांच्याकडेही दाद मागितल्याचे त्यांनी सांगितले। सगळी कागदपत्रे आणि परवाने कायदेशीर असूनही न्यायासाठी विविध शासकीय आणि न्यायिक संस्थांकडे जावे लागत असल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। आता या प्रकरणी संबंधित यंत्रणांकडे तक्रार सादर करण्यात आली असून पुढील कार्यवाहीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। वर्धा जिल्ह्यातील नाचण गावात ड्रेनेज कामावर नागरिकांनी संताप व्यक्त करत चौकशीची मागणी केली। वर्धा जिल्ह्यातील नाचणगाव ग्रामपंचायतीअंतर्गत स्वच्छ भारत मिशन आणि 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून करण्यात आलेल्या ड्रेनेज नालीच्या कामावर नागरिकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले। विश्वकर्मा मंदिर ते रामकृष्ण नगर, चांदोरे लेआउट आणि गाडगे नगर परिसरातील हे काम पावसामुळे खराब झाल्याचा आरोप करण्यात आला। नालीचे लेव्हलिंग व तांत्रिक तपासणी योग्य झाली का असा सवाल उपस्थित करत संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर चौकशी करून कठोर कारवाईची मागणी नागरिकांनी केली। वर्धा जिल्ह्यात देवळी येथे 14 ऑगस्ट रोजी महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात येणार असून नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळणार। वर्धा जिल्ह्यात 14 ऑगस्ट रोजी देवळी येथील क्रीडा संकुलात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे। या शिबिरात महसूल, कृषी, आरोग्य, महिला व बालविकास तसेच समाज कल्याण विभागांच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना एकाच छताखाली मिळणार। सर्व शासकीय योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचाव्यात आणि नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी आमदार राजेश बकाने यांनी अधिकाऱ्यांना समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले। आर्वी पुलगाव मार्गावरील समृद्धी महामार्गाच्या पुलाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एका तरुणाचा अपघात झाला असून या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। वर्ध्यातील आर्वी पुलगाव मार्गावरील समृद्धी महामार्गाच्या पुलाजवळ सोमवारी रात्री एका अज्ञात वाहनाच्या धडकेत रस्ता अपघात घडला। या दुर्दैवी घटनेत विरुळ येथील एका तरुणाचा अंत झाला। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून
अपघाताला कारणीभूत ठरलेल्या वाहनाचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे विरुळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वर्धा जिल्ह्यातील अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज स्टोरी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.